हॅलो फ्रेंड्स, मी अपूर्वा. हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पुरणपोळी, ते पण योग्य डाळीचं आणि गुळाचं प्रमाण घेऊन. चला तर पाहूया आपण याची रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहेत. 1 वाटी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या मापात पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि थोडंसं इथे मी वेलची पूड घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण ही डाळ आहे ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्याला कुकरमध्ये आपण शिजवून घेऊयात. एकीकडे आपली डाळ शिजायला ठेवून दिलेली आहे, तर आपण आता पीठ मळून घेऊया. इथे मी 1 ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे चिमूटभर हळद पण टाकून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या छान पिवळसर अशा दिसतील. त्यानंतर आपण हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपण काळजी घ्यायची आहे की ते पीठ आपलं घट्ट मळायचं नाही आहे, थोडंसं ते पातळच मळायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतरही आपण त्यामध्ये भरपूर तेल टाकायचं आहे, 2 ते 3 टाईम, आणि त्या तेलामध्ये सुद्धा आपण पीठ मळून घ्यायचं आहे. त्याने आपलं पीठ असं मऊ लुसलुशीत होणार आहे. इथे हे आपलं पीठ मळून तयार आहे. आपली डाळही शिजलेली आहे. आता मी याला चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याचं जे पाणी होतं ते आपण सेपरेट करून घेतलेलं आहे. मी इथे आता पुरण आपण हे वाटून घेणार आहोत. इथे मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे. तर तुमच्याकडे पुरणाचं यंत्र असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तुम्ही पाहू शकताय की माझी डाळ किती छान शिजलेली आहे. आता हे आपण पुरण वाटून घेत आहोत आणि ते खूप इझिली, डाळ शिजल्यामुळे माझं पुरण खूप इझिली वाटल्या जात आहे. हे इथे आपलं पुरण वाटून झालेलं आहे. आता आपण याला पुरणाला शिजवून घेऊयात. इथे मी मीडियम गॅसवर हे पुरणाचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण हे पाऊण वाटी गूळ होता, आपण तो या पुरणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्या इथे आता सणवार चालू झालेला आहे म्हटल्यावरती आपण पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देवाला दाखवतोच. त्याच्यामुळे तुम्ही अशा योग्य प्रमाणामध्ये म्हणजे डाळ आणि गूळ घेऊन जर केला तर तुमच्या पुरणपोळ्या एकदम छान खमंग अशा होणार आहेत. आता हे पुरणामध्ये आपण वेलचीची पूड सुद्धा टाकून घेऊया आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. वेलचीने त्याला एक छान टेस्ट येतो पुरणाला. आता हे पुरण आपलं शिजलेलं आहे हे कशावरून समजायचं की तुमच्या घरात एखादा लाकडाचा चमचा जर असेल तर तुम्ही त्या पुरणामध्ये तो असा उभा ठेवायचा आहे. तो जो उभा राहिला तर तुम्ही समजायचं की तुमचं पुरण शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही की पुरण किती छान शिजलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे पोळी लाटून घेऊया. इथे मी थोडासा कणकेचं पीठ घेतलेलं आहे, गोळा. त्याला आपण छोटंसं पुरी एवढं पहिले लाटून घेऊया आणि त्यामध्ये आपण जसं पराठा बनवतो, पराठ्यामध्ये आपण जसं बटाट्याची भाजी त्या पोळीमध्ये टाकतो त्याच प्रकारे आपण पुरणही त्यामध्ये भरून घ्यायचं आहे. पुरण भरल्यानंतर त्याला छान व्यवस्थित त्याचा एक गोळा बनवून आपण आता पोळी लाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तो गोळा बनवते आहे आणि याला हळूवारपणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण लाटताना
तर पिठाच्या बाहेर येऊ नये याची आपण काळजी घेणार आहोत. एकदम हळूवार लाटून घ्यायचं आहे आपल्याला ही पोळी. ते आपली ही पोळी तयार आहे. आता आपण याला भाजून घेऊया. इथे माझा तवा तापलेला आहे, त्यावरती मी पोळी टाकून घेतलेली आहे. हळूवारपणे आपण त्या चपातीला पोळीला पलटून घ्यायचं आहे. त्यावरती छानशी तुपाची धार सोडायची आहे. तुपाने पण त्याला छान चव येते. दोन्ही साईडने आपण तुपाची धार सोडून द्यायची आहे. तुम्ही बघू शकताय पोळी छान भाजल्या जात आहे ते, आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे आपण व्यवस्थितपणे. तुम्ही बघू शकता माझी पोळी टम्म फुगत सुद्धा आहे. आपली पुरणपोळी तयार आहे. तुम्ही याला सारासोबत किंवा दुधासोबत पण खाऊ शकता. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.